एका जॅकेटखाली आलेली ती जवळी फक्त पावसापासून वाचण्यासाठी होती की दोन हृदयांना एकमेकांच्या आणखी जवळ आणण्यासाठी? चला, डील ऑफ लव्हचा अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी भाग पाहूया. नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 14वा भाग ऐकणार आहोत. अर्णव आणि इराने लगेचच जवळच्या शेडकडे धाव घेतली. दोघेही ओले चिंब झालेले होते. धापा टाकतच ते त्या शेडखाली उभे होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि थंड वाऱ्याच्या झुळका त्यांच्या चेहऱ्यावर येत होत्या. तेवढ्यात इराने हाताने तिचे केस मागे सारले आणि क्षणभर अर्णव तिच्याकडे पाहतच राहिला. ती इतकी सुंदर दिसते हे पहिल्यांदाच त्याला जाणवले होते. अशा काहीशा भावना त्याच्या मनात तिच्याविषयी दाटून आल्या होत्या. या सगळ्यात इरा मात्र तिच्याच धुंदीत होती. तिचे अर्णव सरांकडे अजिबात लक्ष नव्हते. ती तिचे केस सुकवायचा प्रयत्न करत होती. आता पुढे. पावसाच्या सरी अजूनही थांबायचं नाव घेत नव्हत्या. आकाशात काळे ढग गडद होत चालले होते आणि विजेच्या चमकण्यासोबत पाऊस आणखीनच वाढत गेला. त्या शेडखाली उभे असलेले अर्णव आणि इरा दोघेही ओले चिंब झालेले होते. वाऱ्याच्या झुळकांनी इराचे केस पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती ते हाताने बाजूला करत होती आणि प्रत्येक वेळी तसे करताना तिच्या गालावर पावसाचे काही थेंब चमकून उठत होते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या डोळ्यात वेगळेच असे भाव होते. जणू काही त्या पावसातही ती स्वतःची एक ऊब घेऊन उभी होती. त्याच्या मनात विचार आला, या मुलीच्या फक्त कामातच नाही तर तिच्या प्रत्येक भावनेत किती प्रामाणिकपणा आहे आणि तो तिच्या हालचालीवरून अगदी स्पष्टपणे जाणवतो. त्याला कळत होतं की त्याने तिच्याकडे पाहणं थांबवायला हवं, पण त्याची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. इरा पावसाकडे पाहत म्हणाली, हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. किती वेळ असं इथे उभं राहायचं कोण जाणे. उत्तर म्हणून काहीच न मिळाल्याने तिने अर्णवकडे वळून पाहिले आणि थांबलीच. अर्णव अजूनही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यातले भाव इतकं गहिरं काहीतरी सांगत होते की क्षणभर इराला शब्दच सापडले नाही. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज, ओशाळलेपण आणि एक प्रकारचे अनोळखी भाव नकळतपणे उमटले गेले. तिने हळूच मान खाली झुकवली. तेव्हा तिच्या ओल्या केसांमधून काही थेंब जमिनीवर पडले. क्षणभराची ती शांतता काहीतरी बोलून गेली होती. आजूबाजूला फक्त पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट होता. आता त्या दोन हृदयांची धडधड देखील मिसळून गेली. अर्णवला अचानक जाणवलं की तो तिच्याकडे बऱ्याच वेळापासून पाहतोय. त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली आणि स्वतःला सावरत म्हणाला, हा पाऊस काही थांबायची चिन्ह दिसत नाही आहे. इरा, हो ना, असे म्हणून इरा तिचे दोन्ही हात एकमेकांवर घासायला लागली. तिला असे करताना पाहून अर्णवने लगेचच तिला विचारले, तुम्हाला थंडी वाजते का मिस इरा? इरा, नाही नाही, मी ठीक आहे. अर्णव त्याच्याकडचं काळं जॅकेट पुढे करत म्हणाला, हे घ्या माझं जॅकेट. इरा, नको सर, मी ओके आहे. तुमचं जॅकेट मला दिलं तर तुम्हाला नाही का थंडी वाजणार? असे म्हणून ती हात एकमेकांवर घासू लागली. तिच्या बोटांवर पावसाचे थेंब चमकत होते. अर्णवने हलकेच स्मित करत म्हटलं, हो दिसतंय ते तुम्ही किती ओके आहात ते. इराने ओशाळून हात थांबवले. ती काही उत्तर देणार तेवढ्यात अर्णवच म्हणाला, घ्या ना मिस इरा, नाहीतर आता मला खरंच सांगावं लागेल की बॉसच्या आदेशांचं उल्लंघन करणं योग्य नाही. असे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं खट्याळ हसू होतं. इराला यावर काय उत्तर द्यावं ते समजले नाही. शेवटी तिने काहीच न बोलता अर्णवच्या हातातून ते जॅकेट घेतलं. तिने ते जॅकेट घालून घेतलं. मोठं असल्याने तिचे हात जवळजवळ त्या जॅकेटच्या आतच हरवून गेले. ती स्वतःवर ते नीट बसवताना म्हणाली, हे जॅकेट तर मला झाकूनच टाकणार आहे. अर्णव, तेच तर हवं होतं. या संवादानंतर थोडा वेळ तिथे पुन्हा शांतता पसरली. दोघेही पावसाकडे पाहत उभे राहिले. इरा बोटांनी काही थेंब पकडून खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर तसे करताना हलकं स्मित होतं. तेवढ्यात अचानक वीज चमकली आणि जोरात गडगडाट झाला. इरा दचकली. तिचे डोळे मोठे झाले आणि ती अर्णवकडे पाहू लागली. त्याने शांत आवाजात म्हटलं, डोंट वरी, फक्त वीज आहे. ती थोडं हसली आणि म्हणाली,
माहीत आहे सर, पण तरी पण मी दरवेळी घाबरते. अर्णव त्यावर सहजपणे उत्तर देत म्हणाला, काही हरकत नाही, मी आहे ना इथे. त्याचे ते शब्द इतके साधे होते, पण इराच्या मनात काहीतरी जाणवलं. मी आहे ना इथे. कित्येक काळानंतर तिला असं वाटलं की कोणीतरी खरोखर तिच्या जवळ आहे. बराच वेळ झाला तरी पाऊस अजूनही तसाच कोसळत होता. अर्णवने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, आपण असेच इथे थांबलो तर दिवस संपू शकतो. मला वाटतं आपण गाडीपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला तुमच्या ओढणीचा किंवा माझ्या जॅकेटचा वापर करावा लागेल. इरा थोडी घाबरून म्हणाली, एकाच जॅकेट खाली? अर्णव, हो, पाऊस एवढा जोरात आहे की दुसरा काही पर्याय नाही. अजून किती वेळ इथे थांबावे लागेल त्याबद्दल पण काही सांगता येत नाही, म्हणून म्हणालो. पण तुम्हाला चालणार नसेल तर ठीक आहे, आपण पाऊस थांबायची वाट बघूया. इरा त्यावर लगेचच म्हणाली, नाही नाही सर, दुसरा काहीच पर्याय नसेल तर चालेल मला. इराने अर्णवच्या बोलण्यावर होकार दिल्यावर त्याने जॅकेटचा एक भाग तिच्या डोक्यावर पसरला आणि दुसरा स्वतःवर घेतला. दोघे अगदी जवळ आले. त्यांच्या श्वासांचा उबदारपणा त्या थंड हवेत मिसळला. पावसाचे थेंब अजूनही जॅकेटवर पडत होते आणि ते दोघे हळूहळू गाडीच्या दिशेने धावत होते. गाडीपर्यंत पोहोचल्यावर ते दोघेही एकमेकांकडे पाहून काहीही न बोलता फक्त हसले. गाडीत बसल्यावर इरा हसत म्हणाली, सेफ लँडिंग. अर्णवने त्यावर लगेचच उत्तर दिलं, हो, आणि परफेक्ट टीमवर्क. दोघांना गाडीत बसल्यावर जरा हायसे वाटले आणि त्यांनी दीर्घ श्वास घेतला. खिडकीवरचे थेंब ओघळत खाली जात होते. इरा आपले ओले केस हातात घेत म्हणाली, या पावसाने काही आज आपल्याला आपल्या प्रोजेक्टचे काम करून दिले नाही. आता उद्या तरी देईल की नाही देवच जाणे. अर्णव, हो ना, ज्या कामासाठी आलो आहोत ते काम अचानक आलेल्या या पावसामुळे अडकले. इरा, आता तर तासाभराने हळूहळू काळोख पण पडायला लागेल, मग कसलं काम होणार आहे? अर्णव, होय, आज तर काम करण्यात काही अर्थच नाही आहे. गाडी बहुतेक परत फार्म हाऊसकडे वळवावी लागणार. इरा, हो, अगदी हेल्पलेस झाल्यासारखे वाटत आहे या पावसामुळे. अर्णव, ते तर मला देखील वाटत आहे. एवढे बोलणे झाल्यावर अर्णवने गाडी सुरू केली व फार्म हाऊसकडे वळवली. फार्म हाऊसच्या दिशेने गाडी सरकत होती. इरा खिडकीबाहेर पावसाकडे पाहत होती, पण तिच्या मनात त्या एका क्षणाचं प्रतिबिंब अडकून पडलं होतं. जॅकेट खाली सामावलेली ती जवळीक आणि अर्णवच्या शब्दात उमटलेली एक अव्यक्त ऊब. दोघे काहीच बोलत नव्हते, पण त्या शांततेतही काहीतरी बोललं जात होतं. कदाचित त्यांच्या नात्याचा पहिला अवचित पाऊस आज त्यांच्या मनाला भिजवून गेला होता. ही कहाणी अजून फक्त सुरुवात आहे का की नियतीने त्यांच्या नात्याविषयी आधीच काही ठरवून ठेवलं आहे? अर्णव आणि इराचे सूर एकमेकांच्या सोबत जुळतील का? दोघांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना या प्रेमाच्या आहेत का? अर्णव आणि इराचे नाते नक्की कोणत्या वळणावर जाईल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.